अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कोणताही विलंब न करता 60 दिवसांच्या आत तपास पूर्ण करून दोषींवर दोषारोप पत्र दाखल करावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा दक्षता आणि सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांचा वेगाने निपटारा होणं गरजेचं आहे। एखाद्या महिन्यात अत्याचारग्रस्तांची संख्या अचानक वाढते, याचं सखोल अवलोकन करण्यात यावं, तसेच दाखल प्रकरणावर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले। या बैठकीत अत्याचार पीडित आणि त्यांच्या वारसदारांना शासकीय नोकरी संदर्भात योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी अशासकीय सदस्यांनी घ्यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी मागील बैठकीचं इतिवृत्त सादर केलं। 23 डिसेंबर अखेर 14 प्रकरणांमध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून सध्या 19 प्रकरणं पोलीस तपासाअंतर्गत प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली। या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते।